हे बघा, जरांगेला आमचा कायम विरोध आहे. कारण की जरांगेला कुठल्याही डोक्याचा भाग नाही. बिंडूक असणारा जरांगे याला मुंबईला जायचं काय, कुठं काय, याला फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहायचंय. आम्ही बाबासाहेबांना मानणारे आहोत, आम्ही फुले शाहू आंबेडकरांना मानणारे आहोत. त्यामुळं आम्ही जरांगेच्या बापाला घाबरत पूर्वी घाबरलो नाहीत आणि येणाऱ्या काळात सुद्धा कोण जरांगेची ऐपत काय, जरांगेला फक्त जाती जातीत भांडणं लावण्याचं काम करतं. माझी मुख्यमंत्र्याला कळकळीची विनंती, समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या बिंडोक माणसाची यासाठी तुम्ही पुन्हा लावली पाहिजे आणि जरांगेची यासाठी चौकशी करून जरांगेच्या मुसक्या आवळून जरांगेला आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये टाकण्याची वेळ आली. कारण की जरांगेची त्याच्याशिवाय ट्यूट्यू बंद होणार नाही. दुसरी गोष्ट, जरांगेच्या भोवती वाळूवाले, मटक्यावाले, गुटक्यावाले, दारूवाले हे सगळे कुठं विनयभंग करणारे, बलात्कार करणारे, मुलींची छेडछाड करणारे, जमिनी हडप करणारे हे जरांगेच्या अवतीभोवती. नमस्कार, मी संतोष साबळे. आपण पाहतात लेट्सअप. आता 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटलांना एक आवाहन केलं आहे की चलो मुंबईचा नारा दिलेला आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांचे गाव बैठकी होती, चावडी बैठकी होतात आणि त्याच अनुषंगानं आपण ओबीसी नेते, माझ्यासोबत ओबीसी नेते आहे नवनाथ वाघमारे, की त्यांनी गेल्या काही दिवसांनी जरांगे पाटलांना आव्हान दिलं होतं. वडीगोद्रीच्या येशीवर त्यांनी आंदोलन केलं होतं. तर त्याच अनुषंगाने की आपलं नवनाथ वाघमारे यांची काय भूमिका असणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आबा, जरांगे पाटलांना नारा दिला 29 तारखेला की चलो मुंबई, तर तुम्ही वडीगोद्रीच्या येशीवर आंदोलन केलं होतं, जरांगे पाटलांना प्रति आव्हानही केलं होतं, कडाडून विरोधही करताय. तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की त्याच्याबद्दल काय तुमची काय भूमिका असणार आहे? हे बघा, जरांगेला आमचा कायम विरोध आहे. कारण की जरांगेला कुठल्याही डोक्याचा भाग नाही. बिंडूक असणारा जरांगे याला मुंबईला जायचं काय, कुठं काय, याला फक्त प्रसिद्धीच्या झोतात राहायचंय. याला समाजाच्या आरक्षणाशी कुठलंही देणं घेणं नाही. मराठा समाजाला EWS मध्ये चांगल्या प्रकारे आरक्षण मिळत होतं, परंतु ह्या बिंडोक असणाऱ्या मूर्ख माणसामुळे आरक्षण गेलं आणि त्या आरक्षण गेल्यामुळे आता कुठेतरी ओबीसी मध्ये घुसखोर करायची, ओबीसीवर अन्याय करायचा. परंतु याचा फटका येणाऱ्या ज्याप्रमाणे विधानसभेमध्ये मागच्या मराठा समाजाच्या काही प्रतिनिधीला बसला, त्याचप्रमाणे आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये जर आमच्यामध्ये जेवढी घुसखोरी होईल तेवढं आम्ही पेटून उठण्याचं काम करू. आम्ही आता लोकांना जागं करण्याचं काम करू. आम्ही गावागावात जाऊन लोकांशी संवाद साधणार आहोत आणि लोकांना सांगणार आहोत, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर आपल्याला सरकारनं आपल्या पाठीत खंजीर खुपसला आणि जरांगेच्या प्रेशरला जर दबून सरकारने आपल्या विरोधात काही निर्णय घेतले तर नक्कीच आपल्याला सरकारच्या विरोधात आपल्याला सुद्धा भूमिका घ्यावी लागणार आहे. जे सरकार भाजप आणि महायुतीचे सरकार ओबीसींच्या जीवावर सत्तेत आले, त्या सरकारच्या महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना विजयी करू शकतो. जर त्यांनी आम्हाला आमच्या पाठीत खंजीर खुपसला तर त्यांना आम्ही पराभूत सुद्धा करू शकतो. कारण की या राज्यामध्ये 52 ते 55% असणारा ओबीसी, जर तुम्ही आजपर्यंत तुमच्या पाठीशी असताना जर तुम्ही बिंडोक असणाऱ्या जरांगीने कुठल्याही लहान लेकरासारख्या मागण्या करायच्या आणि ह्या राज्य सरकारने त्याच्या मागण्या मान्य करायच्या किंवा तत्कालीन जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने त्यांच्या पूर्ण मागण्या पूर्ण करण्याचं कुठलाही अध्यादेश काढण्याचं काम केलं, त्याप्रमाणे जर होत असेल तर आम्हाला सुद्धा जशास तसं उत्तर देण्याचा संविधानाने अधिकार दिला आहे. आम्ही बाबासाहेबांना मानणारे आहोत, आम्ही फुले शाहू आंबेडकरांना मानणारे आहोत. त्यामुळं आम्ही जरांगेच्या बापाला घाबरत पूर्वी घाबरलो नाहीत आणि येणाऱ्या काळात सुद्धा कोण जरांगेची ऐपत काय, जरांगेला फक्त जाती जातीत भांडणं लावण्याचं काम करतं. जरांगेला संविधानाचा अभ्यास आहे किंवा राजकारणाचा किंवा समाजकारणाचा कुठला अभ्यास आहे जरांगेला? जरांगे हा निव्वळ बिंडोक आणि छपरी असणारा गाढव माणूस आहे. त्याच्याविषयी आम्ही कधी घाबरणार आहे, त्याला आम्ही जशास तसं उत्तर द्यायला तयार आहोत. 29 तारखेला ती जाणार आहे, तुम्ही प्रति आव्हान म्हणून काय करणार आहे? ओबीसी समाज एकवटणार आहे का काय? नेमकं तुम्ही ओबीसी नेते म्हणून तुमची काय भूमिका, म्हणजे तुम्ही कसं तयारी काय करणार नेमकी? आम्ही सुद्धा तो मुंबईला जाऊन बसल नाही बसल, आम्ही सुद्धा त्यावर आमची भूमिका आहे. आमचा ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. आम्हाला गाव बैठका घेण्याची गरज नाही. कारण की आम्ही मनोज जरांगेला आम्ही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जरी आवाहन केलं तर जरांगीच्या तोडीस तोड आम्ही त्याला उत्तर द्यायला आमचे ओबीसी समाजातील लोक तयार आहेत. आम्ही एकतर आम्हाला आमच्या लोकांना अडचणीत आणायचं नाही. आजच्या घडीला शेतीचे कामाचे असणारे दिवस आहेत आणि सरासरी ओबीसी समाज हा शेतीपूर्वक काम करणारा, शेती ज्यांच्याकडे असणारा, शेतीत काम केल्याशिवाय त्यांचं पुढचं उदरनिर्वाह होत नाही, अशा लोकांना आम्हाला जरांगीसारखा समाजाला त्रास देण्याचा, समाजाला वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही. परंतु आम्ही गावागावात जाऊन समाजाला जागं करण्याचं काम करणार आहोत. आम्ही तालुक्यात जाऊन बैठका घेऊन येणाऱ्या काळात समाजाला जागं करून जर आमच्या पाठीत खंजीर खुपसला
तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही सरकारला दाखवून देण्याचं काम करू, कारण की जरांगेच्या मागण्या पूर्ण असंविधानिक आहेत. त्याची कुठलीही मागणी संविधानानुसार पूर्ण करता येत नाही, परंतु जरांगेला त्या काय मागायचंय आणि काय नाही मागायचं हे जरांगेला कळतच नाही. जरांगे उठसूट जे पाहिजे लहान लेकरासारखा बालहट्ट करण्याचं काम करतात आणि जरांगे उठसूट पुढं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढा, ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, हैदराबाद गॅजेट लावा, मुंबईचं लावा, सोलापूरचं लावा, साताऱ्याचं लावा, हे काहीतरी आपलं काय लहान लेकरू बोलल्यासारखं उठसूट उचलली जीभ लावली टाळ्याला असं जरांगेचा प्रकारे. हे कुठल्याही मागण्या पूर्ण होणार नाहीत आणि जर राज्य सरकार असंविधानिक मागण्या पूर्ण करत असेल तर राज्य सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल. आता मला एक सांगा की मनोज जरांगे पाटलाला तुम्ही कडाडून विरोध करताय. जरांगे पाटील एक जर कधी आवाज दिला तर हजारो मराठा समाज त्यांच्यासाठी येतो, तर तसं तुम्ही जर कधी आव्हान केलं तर किती ओबीसी समाज येईल? जरांगेकडे हजारो आले तर आमच्याकडे लाखो येतील. तुम्ही आमच्या वडीगोद्रीच्या आंदोलनात बघितलेलं आहे, परंतु आम्हाला जरांगेसारखं उठसूट समाजाला वेठीस धरायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, जरांगेच्या भोवती वाळूवाले, मटक्यावाले, गुटक्यावाले, दारूवाले हे सगळे कुठं विनयभंग करणारे, बलात्कार करणारे, मुलींची छेडछाड करणारे, जमिनी हडप करणारे हे जरांगेच्या अवतीभोवतीत. आमच्याकडं तशा लोकांचा आम्ही गराडा ठेवत नाहीत, आम्ही चुकीच्या लोकांना जवळ करत नाहीत. आमच्याकडं सामान्य आणि तळमळीचे ओबीसी कार्यकर्ते आहेत. आमचे कुठलेही कार्यकर्ते चुकीचे कृत्य करत नाहीत. जरांगेच्या जर ह्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर जरांगेचे 2000 कार्यकर्ते आता 307 सारख्या गुन्ह्यामध्ये जातील, वाळू माफिया म्हणून अटक होतील, महिलांचा विनयभंग केला म्हणून अटक होतील, बलात्कार केलं म्हणून असे अनेक त्यांचे कार्यकर्ते अटक होतील. आणि खरं तर जरांगे यांचा आकाय खरंच जरांगेला उचलण्याची वेळ आली, कारण की जरांगेची एसआयटी मागच्या वर्षीच लागली होती, एसआयटी ती सध्या थांबली. माझी मुख्यमंत्र्याला कळकळीची विनंती, समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या बिनडोक माणसाची एसआयटी तुम्ही पुन्हा लावली पाहिजे आणि जरांगेची एसआयटी चौकशी करून जरांगेच्या मुसक्या आवळून जरांगेला आता बिनभाड्याच्या खोलीमध्ये टाकण्याची वेळ आली, कारण की जरांगेची त्याच्याशिवाय ट्यूट्यू बंद होणार नाही. तर हे होते नवनाथ वाघमारे, ओबीसी आंदोलक आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ही जशाच त्याचं प्रत्युत्तर देऊ, आम्ही ही ओबीसी समाज एकवट करू. तर लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, जालना. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, नो प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.